नमस्कार मित्रांनो, आज 30 जुलै. आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. खूप जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विदर्भाच्या एकदम कडेच्या पूर्व परिसरावर हा जो कमी दाब बनलेला आहे, या कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात आज बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हा जो कमी दाब आहे संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात भाग बदलत आज जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज 30 जुलै. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात नेमके कसे वातावरण राहील, कोणत्या भागात हा कमी दाब सरकण्याची शक्यता आहे, दुपारनंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, विदर्भाच्या परिसरामध्ये कालपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीला सुरुवात झाली आहे. तर आज बहुतांश भागामध्ये विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये सकाळपासूनच चंद्रपूर, गडचिरोली, कापसी या परिसरामध्ये जोरदार पाऊस चालू आहे. तर इतरत्र देखील सर्वदूर असे पावसाला काही परिसरामध्ये वातावरण निर्माण झाले आहे. त्यामध्ये अमरावती, अमरावतीचा आसपासचा परिसर, नागपूर, नागपूरच्या आसपासच्या भागामध्ये, गोंदिया, भंडारा या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस चालू आहे. तर दुपारपर्यंत हा जो कमी दाब आहे हा पश्चिमेकडे सरकणार आहे. त्यामुळे मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार आहे. मराठवाड्याच्या आसपासचे जे काही जिल्हे आहे या परिसरामध्ये देखील आज जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यामध्ये नांदेडचा आसपासचा परिसर, तसेच हिंगोली, इकडं माजलगाव, सैलू, जालना, परभणीच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगर या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. हा जो कमी दाब आहे हा पश्चिमेकडे सरकणार आहे. त्यामुळे भाग बदलत पाऊस राज्यात बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे. मराठवाड्यात जवळजवळ सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे, परंतु नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूरचा उत्तर परिसर या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता. दुपारपर्यंत आणि दुपारनंतर आपण स्क्रीनवर बघू शकता, नांदेड, लातूर, धाराशिव, इकडं छत्रपती संभाजीनगर, नाशिकचं इकडं मालेगावपर्यंत, धुळेपर्यंत मित्रांनो जोरदार पाऊस या पट्ट्यामध्ये आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून धुळे, पाचोरा, कन्नड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, वैजापूरचा उत्तर परिसर, पैठण, तसेच इकडं पारली, अहमदपूर, नांदेड, बीडचा आसपासचा सर्वच भाग, या सर्व भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर विदर्भात सर्व दूर पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल. जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे सर्वदूर असा. अमरावती भागामध्ये देखील सर्वदूर पावसाची शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, त्याचबरोबर मराठवाड्यात देखील बहुतांश ठिकाणी सर्वदूर असा पाऊस आपल्याला आज बघायला मिळणार आहे. दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत हा जो कमी दाब आहे हा आणखीन पश्चिमेकडे सरकेल. त्यामुळे मराठवाडा, नागपूर विभाग, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण अमरावती विभाग या भागांमध्ये आज बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस भाग बदलत बघायला मिळणार आहे. सर्वदूर असे हलक्या ते मध्यम पावसाला पोषक वातावरण आहे. हलका ते मध्यम पाऊस सर्वदूर असा बघायला मिळेल, परंतु भाग बदलत जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत या कमी दाबाचा जो केंद्रबिंदू आहे हा नागपूर विभागाच्या आसपास आपल्याला बघायला मिळेल. तर या आसपासच्या भागामध्ये जोर पावसाचा जास्तच राहील. त्याचबरोबर मराठवाड्यात देखील सर्वदूर असा पाऊस आपल्याला आज बघायला मिळणार आहे. रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर राहील. उद्या देखील काही भागांमध्ये जोरदार पाऊस आहे. उद्या या कमी दाबाचा केंद्रबिंदू आहे हा अमरावती विभाग आणि उत्तर महाराष्ट्राच्या आसपास सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या देखील राज्यात बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. कोकण विभागामध्ये जरी जोर कमी असला तरी पण घाटमाथ्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम. पुणे विभागामध्ये काही ठिकाणी आज आपल्याला पाऊस बघायला मिळेल. त्यामध्ये मुख्यत्वे करून पुणेचा नगरलगतचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये पावसाचा जोर जरी कमी असला तरी विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. आज मराठवाड्यात, नागपूर विभागात आणि अमरावती विभागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.